शुरुआत यहाँ से हुई। एक साथ मैंने शुरुआत की यहाँ पे पाइन और नहीं, पाँच और नहीं। अच्छा। सर्जरी का नाम स्पाइनल डिकम्प्रेशन सर्जरी है। तो क्या मतलब किस चीज़ पे आप काम करते हैं? पॉस्चर नहीं, लेकिन पॉस्चर या पेन। इस जगह पे These are the results. The word suggests that's what Yes, the German suggests. Very nice भगवान। घर में पेशेंट है। आपने कहाँ से लिए मैम अभी एक्चुअली देखा गया ना आज हम यहाँ पर लाया है वही हमारे खास दोस्त सब बैंकर्स हैं। ओके। इस पूरे टोटली बैंक मैनेजर सभी ब्रांच मैनेजर पहले इकट्ठा के जो है ना फिर उन्होंने ये शुरू किया। इंडिया में टोटल मैडम 16 सेंटर्स है। दुबई में तो सर आ जाओ सब लोग आ जाओ। ऐसे 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 करेंगे तो ताई इधर ले लेंगे इधर ले लेंगे इधर आने दीजिए।
एक 6 महिने आम्ही जो त्रास होता तो आम्ही दुसरीकडे चुकीच्या ठिकाणी इलाज घेऊन परेशान झालो होतो. पण ज्यावेळेस आम्हाला गाजरे सरांचा फेसबुकवर आम्ही व्हिडिओ बघितला, त्यानंतर इथे येऊन आम्ही पहिले माहिती घेतली आणि त्यावेळेस आम्हाला नासिर सर आणि महेंद्र सरांनी खूप चांगल्या प्रकारे माहिती दिलेली आहे. आणि त्या ह्याच्यावरूनच आम्ही निर्णय घेतला की जेवढ्या लवकर होईल तेवढा इथं इलाज घ्यावा. आणि इलाज घेतल्यावर बरोबर 8 दिवसामध्येच आम्हाला चांगला अनुभव आला, त्याचा खूप चांगला रिझल्ट आलेला आहे. आणि मी सोलापूरकरांना नाही, जगातल्या सर्वच लोकांना सांगितली ज्यांना कोणाला स्पाईनबद्दल त्रास आहे त्यांनी प्रिफरेन्शियली ॲन्सीलाच प्राधान्य देऊन इथे येऊन एकदा भेट देऊन आपले म्हणजे मत जे आहे राहते की आल्यावर होईल का नाही होईल हे म्हणजे पूर्वाग्रह बाजूला ठेवावा आणि आपल्याला स्वस्थ व्हायचं आहे ह्या दृष्टीने येऊन जर पॉझिटिव्हली जर विचार करून इथले ट्रीटमेंट घेतली तर 100% ह्याचा रिझल्ट येतो. अर्चना दिलीप गवळी, मी एक प्राथमिक शिक्षिका आहे. मला पाय दुखत होता, पायाचा त्रास होत होता आणि अगोदर आम्ही पाय दुखतोय म्हणून पायावर खूप इलाज केला. रोज गोळ्या खायच्या, रोज हे करायचं, खूप पायावर इलाज झाला. मग एके दिवशी फेसबुकवर आम्हाला गाजरे सरांची ॲड दिसली, गाजरे सरांचा व्हिडिओ दिसला. त्यानंतर आम्ही इथे येऊन ॲन्सी वेलनेस सेंटरला भेट दिली आणि इथं आल्यानंतर नासिर सर असतील, महेंद्र सर असतील किंवा पूर्ण स्टाफ असेल, इतकं त्यांनी म्हणजे कॉन्फिडन्स दिला की नाही तुम्ही 100% बरं होऊ शकताय. आणि त्यांच्या ट्रीटमेंटनी मी अगदी आता 100% पूर्ण बरी आहे. धन्यवाद. ते काका आहेत ना, आमच्याकडे ना डिसेंबरमध्ये आले होते काकूला घेऊन, गेल्या वर्षी राईट आम्ही ओपनिंग झाली त्यावेळेस. आणि त्यावेळेस आहे ना त्यांनी जॉईन नाही केली ट्रीटमेंट आणि सातत्यानं एवढा पेन वाढला काकूचा. आणि त्यानंतरचा आता स्टोरी काका सांगतील. बोला थोडं खाली. हॅलो सर, हां नमस्कार. मी दोंडीराम तेली, राहणार सांगोला इथून. मी सध्या कमीत कमी 20 ते 25 वर्ष माझ्या मिसेसला गुडघ्याचा आणि कमरेचा, मानेचा त्रास होता. तर भरपूर दवाखाने केले, पुणा, सांगली, कोल्हापूर, मिरज, सोलापूरसुद्धा केले. पण काय तेवढ्यापुरतं यायचं, परत दुखायचं. नंतर माझा मुलगा आणि मयूर गाजरे सर हे मित्र असल्यामुळं त्यांनी असं चर्चेत मला इकडं आणलं आणि माझ्या मिसेसला तपसून घेतल्यानंतर कमरेचा मणक्याचा शिर चकॉप झाल्यामुळं इथं आमच्या इथं असं की थेरपी घेऊन दुरुस्त करता येते. म्हणून मग मी धाडस करून मी काय केलं, इथं ॲडमिट केलं. महिनाभर ट्रीटमेंट घेतली. आता कमीत कमी 80 ते 90% माझ्या मिसेसला भरपूर गुण आलेला आहे. आता सध्या थंडीचं क्लायमेट असल्यामुळे थोडं त्रास होतो, परंतु आता माझ्या मनासारखं चांगलं झालेलं आहे. एवढंच माझं सांगणं आहे. काका मला येऊन एकदा काय म्हटलं होतं माहितीये का काकू, तुम्हाला आज बोलतो, मला म्हटले होते की मला त्याला बघून आहे ना मला आता भाकरी खाऊ वाटायला मला भाकरी खायला वाटायला लागल्या. आता पहिला असं झालं होतं, मला तिला बघितलं तर मला भाकरी जात नव्हती. एवढं काका असं बोलले होते मला येऊन. आम्ही खातोय, माझी मिसेस बी खाते वेळेवर जेवण. काका एकदम मला त्यावेळेस असं झालं होतं ना काका, काय बोलावं होतं, कारण म्हटलं होतं मला बघून आता भाकरीच जात नाही तिला. अहो 20 ते 22 वर्ष चेहऱ्यावर त्यांची टवटवी नव्हती. ते 1.5 महिन्यात मला व्यवस्थित झालं वाटलं. आणि निकिता मॅडमने हे केलं सगळं, त्यांनी ट्रीटमेंट. ॲन्सी वेलनेसमध्ये लास्ट इयरला पहिला पेशंट आपल्या इथं 2 महिन्या अगोदर भरोसा करून ठेवणारे लोक, ज्यांनी चालू पण झालं नव्हतं क्लिनिक त्यावेळेस भरोसा करणारे लोक म्हणजे हे शशी कापसे. आता ते तुम्ही बोला, तुम्ही राहणार कुठे, नाव ते सांगा. माझं नाव शशीधर कापसे. मी इथनं 40 किलोमीटरचं पुढचं गाव आहे माझं, धुळखेड म्हणून, कर्नाटकमध्ये मी राहतोय. मला 7-8 वर्षापासून पेन होतं. मी सगळीकडं गोव्याला गेलो, कोल्हापूर, पुणा सगळीकडे फिरून आलो. लास्ट ट्राय म्हणून मी पुण्याला गेलो. पुण्यामध्ये मी ॲन्साय वेलनेसचं सेंटरमध्ये गेलो. तिथं त्यांनी म्हटले की 22 दिवस आणि वर 8 दिवस 30 दिवस इथंच राहावं लागेल, तुम्ही बघा म्हटल्यानंतर मी कुठलं आहे तुम्ही, म्हणून सोलापूरचे. नाही सर, ते सोलापूरमध्ये तुमचं अजून आमचं एक सेंटर नवीन ओपन होणार आहे. म्हटलं की सरांचा नंबर मला भेटले. तिथं सराचा नंबर घेतला. त्या दिवशीच मी सरासोबत बोललो. सर म्हटले की मला 2 महिना लागेल आपल्याला. म्हटलं की सर मी 2 महिना वेट करून तुमच्यापाशीच करून घेणार, की मला तिथं राहायचं सोय नाही आम्हाला, की दुसऱ्यांच्या घरात महिनाभर राहायचं म्हटलं बरोबर वाटत नाही. म्हणून मी सरांना म्हटलं तुमच्यापाशी करून घेतो. ज्या दिवशी अजून काम चालू होतं मी इथं आलो सरांना भेटायला. त्या दिवशी आल्या दिवशीच मला ट्रीटमेंट चालू केलेले आहेत. आणि ट्रीटमेंट घेतल्या 4-5 दिवसातच मला थोडं 30 ते 40% फरक पडला आहे.
आणि आता तर 70 ते 80% मला फरक आहे की कारण की ते 20% बी कमी होणार. माझं किराणा दुकान आहे, वजन उचलीचं काम असल्यामुळे 20-25% मला पेन आहे, थोडंच आहे, रिलीफ आहे. पण असं आहे की मी कुठं पंचकर्म घेतलोय, फिजिओथेरपी करून घेतलोय, मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये गेलोय, सगळे करून घेतलं, कुठं बी मला 1 रुपये बी पण मला फरक पडला नाही. मी जेवढं माझं पैसे गेलेत मलाही माहीत नाही, तेवढा खर्च करून मी बिना ऑपरेशनचं ट्रीटमेंट घ्यावं म्हणून. फार म्हणजे फार मला हे अन्साईचं मला पसंत चांगलं आहे, खूप आहे. आणि जेवढं आमचं कमरेचं चांगलं असतंय तेवढं आपल्याला हे माणूस हेल्दी राहतं कामासाठी. एक गोळी ना, औषध नाही, इंजेक्शन नाही, कुठलाही एक बी काय कशाचा पण मग त्रास होत नाही आहे. आणि याच्यामुळं ट्रीटमेंट घेण्यासाठी कुठलाही त्रास होणार नाही. फिजिओथेरपीमध्ये गेलं ना, रोजचं ते सोय टोचतात कमरेत, त्याला मला नाही म्हणजे ते मी तसं 3-4 महिने करून घेतलो सोय टोचून. ते कपिंग करतात, कपिंग केले की ते 2 दिवसपर्यंत पेन होत असते. इथं 1 दिवशी बी मला काही पेन नाही, काही त्रास नाही, काही झालंच नाही. फार म्हणजे फार खूप चांगलं आहे, लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे सर. आणि सगळं स्टॉफ लोक चांगलं आहेत. इकडं फिरून पैसे वाया घालण्यापेक्षा, पेमेंट जास्त आहे तिथं वाया पैसे जास्त घालण्यापेक्षा इथं एकाच जागी एकाच वेळेला घातले की आपलं पेन बी जास्त दिवस राहत नाही आहे आणि खूप दिवस आपण वेदना घेत बसायचा त्रास कमी होत आहे. मी नीलकंठ श्रीशैल मनगोळे, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर. मला देखील सर्वायकलचा प्रॉब्लेम होता. त्यानंतर मला फेसबुकवरनं कळालं की मी असं सहज बघितलं की नंतर मी बऱ्याच ठिकाणी 1-2 महिने ट्रीटमेंट घेतलं. मी बऱ्याच हॉस्पिटलमध्ये भरपूर पैसे काढले. त्यानंतर मला इथून कळाल्यावर मी इथं आलो, मला ट्रीटमेंट केले आणि मी ज्या दिवशी सुरुवात केला तिथून मला 18 दिवसात मला 95% फरक जाणवला इथं. तेव्हापासून मला इथं विश्वास बसलेला आहे आणि मी काही लोकांना इथंच पाठवतो आता सध्या तरी. तर NC वेलनेसचं जे ट्रीटमेंट आहे एकदम म्हणजे खूप छान आहे असं मला वाटतं आहे. आणि ज्यांना कोणाला असं वाटतं की बा सर्वायकल लंबर कोणाला प्रॉब्लेम आहे त्यांनी NC वेलनेसला नक्की भेट द्यावी. पिछले सालों से हमारे दामाद के NS वेलनेस स्पाइन केयर रिट्रेंड पिछले साल से बहुत ही अच्छा रिजल्ट है. शोलापुर के वासियों को एक अच्छा रिजल्ट मिला. हमारे खुद एक भाई भी यहाँ आए थे और ऐसे बहुत से अनुभव है, एक्सपीरियंस है जो हमारे नसीर भाई के, हमारे दामाद के माध्यम से जो लोगों का एक अच्छा ट्रीटमेंट, जिनको चलने भी नहीं आता था या तो सोने भी बहुत बड़ी मुश्किल थी, मगर तकलीफ थी, और यहाँ आने के बाद NS के अंदर उन्होंने जो हमारे डॉक्टर साहब ने, नसीर भाई ने जो उनका ट्रीटमेंट किया, बहुत ही तारीफ़ काबिल है. बहुत ही अच्छा उन्होंने पेशेंट को रिजल्ट दिया और वो रिजल्ट से कुछ लोग यहाँ भी है मौजूद. तो मैं यही कहूँगा कि शोलापुर वालों को जो भी तुम्हारे प्रॉब्लम है, जैसा हम गोवा जाते थे वो अंतोनी डॉक्टर के पास, मगर उतने दूर जाने से बेहतर यहाँ NS में आकर अपना ट्रीटमेंट, अपना जो भी प्रॉब्लम है, यहाँ हमारे नसीर भाई बहुत ही अच्छी तरह उन्होंने उसका रिजल्ट देते आए हैं. अल्लाह ताला से यही दुआ करूँगा कि पिछले सालों से जो रिजल्ट है इससे अच्छा रिजल्ट आने वाले साल में आप दिए. शोलापुर की एक तरह एक खिदमत है, एक सोशल वर्क हम जिसे कहेंगे, जैसा मैं, रियाज भाई, हमारे हाजी मतीन भाई बागवान, हम जो समाज सेवा करते हैं, ये भी एक समाज सेवा का एक माध्यम, एक जरिया है. लोगों को एक अच्छा, जैसा हमारे केरला को ज़्यादातर सोलापुर के लोग केरला जाते हैं, तुम्हारे गोवा जाते हैं, पूना जाते हैं, तो यहीं अपने को एक अच्छा रिजल्ट मिल रहा है, तो क्यों नहीं इसका फ़ायदा उठाए. तो मैं शहर वासियों को आह्वान करता हूँ कि हमारे NS में आकर आपकी जो भी प्रॉब्लम है, मसले मसाइल है, हमारे डॉक्टर साहब पूरा करेंगे, ऐसी मैं आपको गवाही देता हूँ. और उनको और उनकी पूरी टीम को दिल की गहराई से मुबारकबाद देता हूँ. शुक्रिया. रहमतुल्लाह बरकातहू. आज जो है ANS की जानिब से 1 साल पूरा हुआ. जो लोगों की जो खिदमत खल्क बोलेंगे इसको, जो लोगों की तकलीफ थी, घुटनों की, कमर की, या जो कुछ भी मसले मसाइल थे, जो इधर उधर गाँव को जाने से बेहतर है सोलापुर के अंदर अच्छी चीज़ ये लोग एक सेवा दे रहे हैं, एक खिदमत कर रहे हैं. तो हमारे सोलापुर के सभी लोग इस चीज़ का फ़ायदा उठाए और इनको खिदमत का मौका दे. अल्लाह इनकी दिन दुगनी रात चौगनी करे. अल्लाह से हम दुआ करते हैं, अल्लाह और इनको कामयाबी और तरक्की दे. ऐसा इनकी टीम वर्क को मैं मराठा सेवा संघ छत्रपति शिवाजी मुस्लिम ब्रिगेड की तरफ से इनको मुबारकबाद देता हूँ, बधाई देता हूँ.
सलाम। नमस्कार. सोलापूर शहरामध्ये 1 वर्षापूर्वी एक आगळं वेगळं ज्याला आपण म्हणू शकतो की आजपर्यंत आपण अनेक हॉस्पिटलचे क्लिनिकचे उद्घाटनाला अटेंड केलं आणि पाहिलं, परंतु एवढ्या आनंदी उत्साहामध्ये कुठल्याही हॉस्पिटलचं किंवा क्लिनिकचं उद्घाटन आणि वर्धापन दिवस आपण पाहिलेला नाही आहे. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की ANSSI NSS ज्याला आपण म्हणतो की ज्या व्यक्तींना मानेला आणि पाठीला जे दुखणं आहे गंभीर, अनेक वर्षापासून ज्यांना वेदना सहन कराव्या लागतात. आपण पाहतो की आजची जी जीवनशैली आहे आपल्या सर्वांची, तरुणापासून ते वयोवृद्धापर्यंत सर्वांनाच हा त्रास भेडसावतो. जे विशेषतः जे लोक ऑफिसेसमध्ये अधिकारी म्हणून, वकील, डॉक्टर म्हणून काम करत असतात, किंबहुना अनेक डॉक्टरांना सुद्धा या वेदना होत आहेत, परंतु ते कुणाला सांगू शकत नाहीत. अनेक वेळा माणसाच्या मनामध्ये असं असतं की ह्या जर उपचाराकरिता मी कुठल्या ऑर्थोपेडिस्टकडे किंवा इतर कुठेही गेलो तर त्यांनी मला ऑपरेशन जर सजेस्ट केलं आणि ते ऑपरेशन जर सक्सेसफुल झालं नाही तर माझं आयुष्य जे आहे लोंबकळत राहावं लागेल. परंतु त्याला एक उत्तम पर्याय आणि सोलापूर शहरामध्ये जसं आपण पाहतो की चांगल्या मेडिकल ट्रीटमेंटसाठी अनेक लोक जे आहे परदेशामध्ये जातात आणि त्या ठिकाणी ट्रीटमेंट करून येतात, परंतु अनेक लोकांना हे माहीत नाही आहे की सोलापूर सारख्या एक छोट्याशा शहरामध्ये सुद्धा NSSच्या माध्यमातून, NSS वेलनेसच्या माध्यमातून अशा पद्धतीने उपचार होतात की ह्या ठिकाणी अनेक लोकांनी कुठलंही ऑपरेशन नाही, कुठल्याही गोळ्या नाहीत किंवा कुठलंही असं ज्याला आपण तांत्रिक यांत्रिक अशा गोष्टी नाहीत, परंतु सर्वसामान्य जो माणूस लंगडत आलेला आहे, ज्या माणसाला 2-2, 3-3 व्यक्ती धरून घेऊन येत होते, त्यांनी स्वतःहून आपल्या पायावर या ठिकाणी चालत गेलेला आहे. आणि आज या NSSच्या 1 वर्षाच्या वर्धापन दिनाला ज्या सुमारे 250 लोकांनी या ठिकाणी अतिशय यशस्वीरित्या उपचार घेतलेले आहेत आणि त्यासाठी मी या ठिकाणी सोलापूर शहरातील सर्व जिल्ह्यातील लोकांना या ठिकाणी आवाहन करतो की ज्यांना मानेचं किंवा कमरेचं ज्याला काही प्रॉब्लेम्स आहेत, ज्याला चालताना, उठताना, बसताना वेदना होतात आणि अशा वेदनेतून तुम्ही सर्व काही करून थकलेला आहात, पण शेवटचा पर्याय म्हणून तुम्ही NSSला या, काउन्सिलिंग करा आणि या ठिकाणी तुमचं उपचार करून घ्या. नक्कीच तुम्हाला यामध्ये फरक पडेल. जोपर्यंत तुम्ही येणार नाही, यांची थेअरी बघणार नाही किंवा कशा पद्धतीने यांचे उपचार होतात हे बघणार नाही, त्यापर्यंत तुम्हाला हे काही गोष्टी कळणार नाहीत. आज मी 1 वर्षापासूनचा या ठिकाणचा साक्षीदार आहे. मला कुठल्याही प्रकारचा आजार किंवा वेदना नव्हत्या, परंतु जेव्हा आमचे मित्र रियाजभाई हुंडेकरी, रेहानभाई हुंडेकरी यांनी जेव्हा त्यांच्या जे जावई आहेत आणि त्यांची जी कंपनी आहेत यांनी सर्वांनी हे उपक्रम या ठिकाणी चालू केला. सुरुवातीला आम्हाला सुद्धा वाटलं की हे काहीतरी वेगळंच दिसतंय, हे काय चालेल का नाही, परंतु ज्या पद्धतीनं, ज्या टेक्निक प्रमाणे ह्यांनी काम करतात, सायंटिफिकली सगळ्या गोष्टी समजावून सांगतात, तेव्हा कुठं वाटतं की हे खरंच लोकांना हेल्प करणार आहे. आणि मी या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या NSS वेलनेसच्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांनी 1 वर्षामध्ये अतिशय उत्कृष्ट असं काम या ठिकाणी सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये केलेलं आहे. सोलापूर शहरातील, आता मी काही जणांची नावं घेऊ इच्छित नाही का, तर काही पेशंटला त्यांची एक प्रायव्हसी असते, परंतु असे अनेक लोक आहेत जे दिग्गज उद्योजक आहेत, मोठमोठे अधिकारी आहेत, वकील आहेत, डॉक्टर्स आहेत, पोलीस अधिकारी आहेत, अशांनी या ठिकाणी येऊन उपचार घेतलेला आहे आणि आज ते स्वाभिमानाने अतिशय चांगल्या प्रकारे चालू शकतात आणि वेदनारहित जीवन जगू शकतात. तरी पुन्हा एकदा मी सर्व टीमला शुभेच्छा देतो आणि त्यांची उत्तरोत्तर प्रगती हो. ॲक्च्युली ह्यांची प्रगती तर होतच आलेली आहे. ह्यांनी सोलापुरामध्ये एक आउटलेट सुरू केलेलं होतं, ह्याचं आता यांनी रूपांतर कोल्हापूर सारख्या ठिकाणी केलेलं आहे. त्यानंतर आणखीन मला वाटतं नाशिकमध्ये पण यांनी स्वतःचं उघडलेलं आहे. अशा ब्रँचेस आणखीन वाढव आणि माझं असं म्हणणं नाही की यांचे ब्रँचेस वाढव, परंतु लोकांना जे वेदना होत आहेत ते वेदना कमी करण्याचं हे काम करत आहेत आणि एक समाजाची खूप मोठी यांनी सेवा देखील या माध्यमातून करत आहेत. पुन्हा संपूर्ण टीमला माझ्या वतीने, माझ्या परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी भानुदास सूर्यवंशी, SRPF गट क्रमांक 10 सोलापूर. मी आमच्या सौ शैला सूर्यवंशी यांना बरेच दिवसापासून, म्हणजे मागील 9 वर्षापासून मानेचा आजार, कमरेचा आजार, हाताला मुंग्या येणे, पायाला मुंग्या येणे, हात बधीर होणे, पाय बधीर होणे, यासाठी मी सोलापूरमधील जेवढे नामांकित न्यूरोसर्जन आहेत त्या सर्वांची ट्रीटमेंट घेतली, परंतु ट्रीटमेंटनं काहीच फरक पडला नाही. आणि मग मी मागच्या 10 दिवसाखाली आपले फोनपेवाला याची माहिती आपल्याला आली मला आणि त्यावरती मी जाहिरात बघितली आणि सरांशी संपर्क साधला आणि त्यांनी मला सांगितलं, असं आश्वासन दिलं, तुम्ही या, मी तुमची समस्या सोडवतो. त्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी आलो. खरं तर ही एक सामाजिक बांधिलकी आहे. पैसा म्हणजे जीवनामध्ये काहीच नाही, परंतु जीवनामध्ये एखाद्याचं जीवन आरोग्य चांगलं राहतं आणि त्यासाठी आपण मदत करणं
ही काळाची गरज ओळखून सरांनी या ठिकाणी हा एक वेलनेस हा अँसी वेलनेस हा इथे उभा केला आणि या सोलापूर शहरामधील आणि आसपासमधील खेड्यातील लोकांना ही एक सेवा देण्याचं काम केलं. खरं तर ही देवापेक्षा ही मोठं काम आहे. कारण कसं आहे, आपण आपल्या भावना आहेत, आपण देव सगळं मानतो, पण ज्या ठिकाणी आपलं आरोग्याचं समाधान होतं आणि तो माणूस आपलं जीवन जगतो, त्या जीवनातून त्याचा प्रवास सुरू करतो आणि त्याचं भाग्य आपण ह्या सरांकडून आपल्याला मिळतंय, ही खरंच आपल्या सगळ्याच्या भाग्याची गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. असंच त्यांनी या समाजातील लोकांची सेवा करत राहू. त्यांनी याचबरोबर नाशिक या ठिकाणी, मुंबईला, पुण्याला असे 4 ठिकाणी यांचे हे कार्यक्रम चालू आहेत आणि लोकांची निरंतर सेवा चालू आहे. असंच यांची निरंतर सेवा चालूच राहावी. आणि माझ्या 5 दिवसापासून आता थोडासा फरक पडलेला आहे चांगला, आणि याही पुढे त्यांना चांगला फरक पडेल. आमच्याबरोबरच आमच्या मॅडम आल्या होत्या. मॅडम काय तुला स्नेहा मॅडम ज्यावेळेस दाखल झाल्या आमच्याबरोबरच, त्यांचा पूर्ण चक्कर येत होती, त्यांना बसता येत नव्हतं, उठता येत नव्हतं. परंतु आता आम्ही 5 दिवस त्यांचं बघतोय, आज त्यांची चक्कर पूर्ण कमी झालेली आहे, ते फिरत आहेत. खरंच ही एक दैवी शक्ती या ठिकाणी लाभलेली आहे आणि याचा आम्हाला खरंच लाभ झाला. त्याबद्दल धन्यवाद, सर्वांचे आभार. हॅलो, मी स्नेहलता मानिक, सोलापूर इथेच राहते आहे आणि मला बरेच दिवसापासून मानेचा आणि पाठीचा खूप त्रास होत होता. माझ्या मानेच्या मणक्यांमध्ये जरा पेन आणि मुंग्या येत होत्या आणि त्याच्यामुळे मला सेन्सेशन लॉस झालं होतं. मला कुठल्याच गोळ्या औषधात चालत नाहीत, त्याच्यामुळे मला सगळ्या गोळ्यांची औषधांची ॲलर्जी आहे. त्याच्यामुळे मी आता कुठली ट्रीटमेंट घ्यावं ह्या संदर्भात मी ॲन्सिस ह्यांचे व्हिडिओ बघितलेत, त्यातून मला समजलं आणि मी इथे कन्सल्ट केला. इथे आल्यानंतर मला सरांनी आणि निकिता मॅडमनी ह्याच्याबद्दल जी काही माहिती दिली त्याच्यानुसार मी इथे ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्या ट्रीटमेंटने मला 5 दिवसातच इतका फरक जाणवलेला आहे. माझ्या मुंग्या पूर्णपणे कमी झालेल्या आहेत आणि पेन हळूहळू कमी होत आहे आणि जरा मान हलवली तरी मला म्हणजे चक्कर येत होती, पण आता ती चक्कर पूर्णपणे कमी झालेली आहे. त्यामुळे मी निकिता मॅडम आणि एनसीस टीमचं खूप खूप मनापासून धन्यवाद करते. नमस्कार, माझे नाव राजकन्या राऊत, मी लातूरवरून आहे. मला सुरुवातीला मणक्यामध्ये म्हणजे 3 मणक्यामध्ये गॅप होता, तर खूप त्रास होत होता. बसायला येत नव्हतं, नीट चालता पण येत नव्हतं आणि कंटिन्यू झोपून राहावं असं वाटत होतं. पण इथं ट्रीटमेंट चालू केली आणि इथून मला 5व्या दिवसापासून फरक पडायला चालू झालं. 1 महिन्यामध्ये माझा कंप्लीट 90% रिझल्ट आलेला आहे आणि आता मला पूर्ववत आयुष्य जगण्याचा आनंद भेटत आहे. थँक्यू अँसी वेलनेस सोलापूर अँड ऑल स्टाफ. नमस्कार, मी मयूर गाजरे, अँसी वेलनेस सेंटर सोलापूर. आज आम्ही पहिला वर्धापन दिन सोलापूरमध्ये साजरा करत आहोत. सर्वांना आज सांगण्यासाठी एवढा आनंद होतोय की आज आम्ही 1 वर्षपूर्तीमध्ये जवळजवळ 250 पेशंट सोलापूरमध्ये आम्ही चांगले करून पाठवलेले आहेत आणि आज आमचे पूर्ण भारतामध्ये 16 शाखा आहेत आणि 16 शाखामध्ये मिळून आम्ही आतापर्यंत 9000 पेशंट ज्यांना सर्जरीपासून आम्ही बाजूला केलेला आहे आणि त्यांना पेनमुक्त आयुष्य असते जगतायत. आणि आज आम्ही इथं ज्या वेळेला पेशंटना आम्ही बघतो की तो येताना अशा परिस्थितीत आलेला असतो की त्याला चालता येत नसतंय आणि इथून जाताना जो आनंद त्यांच्या चेहऱ्यावरचा असतो किंवा ते आल्यानंतर त्यांचे जे फॅमिली मेंबर्स आहेत, कारण कसं आहे की दुखणं हे असं आहे की तो फक्त पेशंट नाही तर पूर्ण आपलं कुटुंब त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतं आणि कुटुंबसुद्धा पूर्ण त्या पेनमध्ये फील करत असते. तर हे ज्या वेळेला त्याच्यातून मुक्त होतात तर त्यांचा जो आनंद आहे तो खूप बघण्यासारखा असतो आणि तो आनंद आम्ही सर्वजण इथं बघतो आहोत आणि आज 1 वर्षपूर्ती आम्ही इथं करत आहोत. तर माझं सर्वांना आव्हान आहे की आज ही जी टेक्नॉलॉजी आज आम्ही सोलापूरमध्ये घेऊन आलेलो आहोत तर त्याचा सर्वांनी लाभ घेतला पाहिजे. कारण इथं कुठलंही औषध, इंजेक्शन, कुठलीही गोळी किंवा कुठल्याही शस्त्रक्रिया केली जात नाही. इथं प्युअरली सायंटिफिकली रिसर्च बेस्ड मायोज क्लिनिक, जॉन हॉपकिन्स, हार्वर्ड युनिव्हर्सिटी यांनी मानांकित केलेली ट्रीटमेंट आम्ही इथं देतोय आणि या पूर्ण भारतामध्ये आम्ही आता सध्या 16 शाखामध्ये देतोयच. पण मला वाटतं की असं जर आपण सर्वांनी जर साथ दिली तर आम्ही अजून पुढं बऱ्याच ठिकाणी आम्ही शाखा वाढवण्याचा पण आमचा मानस आहे. तर याच्यामध्ये सर्वांना मी पुन्हा एकदा आवाहन करतो की या ट्रीटमेंटचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि ऑपरेशनपासून थोडंसं बाजूला कसं होता होईल आपल्याला त्याची काळजी घ्यावी. अस्सलाम वालेकुम, मेरा नाम नसीरुद्दीन शेख, मैं अंसाई वेलनेस से
एज अ पार्टनर बोल के आपको एक बात बताता हूँ कि ये जो एनसाई वेलनेस है, ANSSI मतलब अमेरिकन नॉन सर्जिकल स्पाइन इंस्टीट्यूट, हमने सोलापुर में इंट्रोड्यूस किया है यहाँ के अवाम के लिए कि जो भी लोगों को स्पाइन का तकलीफ है, जैसे कि सर्वाइकल है, लंबर है, वो यहाँ पे आए, ट्रीटमेंट ले। मेरे यहाँ पे श्योर शॉट मैं उनको बोलता हूँ, इतना गारंटी देता हूँ कि मैं उनको ठीक करके ही भेजूंगा। हमारे इंडिया में 16 ब्रांचेस हैं, 16 ब्रांचेस है, उसमें से ये एक सोलापुर वही क्लिनिक है जो एनसाई वेलनेस का यहाँ पे है। और ये सब कुछ ट्रीटमेंट जो है US के प्रोटोकॉल पे चलता है, अमेरिका के प्रोटोकॉल पे चलता है। बस यहाँ पे जो गोली दवा जो नहीं दी जाती है वो स्पाइनल डिकम्प्रेशन ट्रीटमेंट बोल के बोला जाता है, उसके थ्रू ये ट्रीटमेंट होती है। जो सर्जरी है उसका भी नाम स्पाइनल डिकम्प्रेशन सर्जरी है, और जो हमारे ट्रीटमेंट है उसका भी नाम है स्पाइनल डिकम्प्रेशन ट्रीटमेंट नॉन सर्जिकल वे में। मेरी जो ट्रीटमेंट है वो US FDA अप्रूवल है, और मायो क्लिनिक, जॉन हॉपकिंस और हार्वर्ड यूनिवर्सिटी इसके अंदर इसका 40 साल का रिसर्च किया गया है। जो भी ट्रीटमेंट किया जाती है रिसर्च बेस्ड ट्रीटमेंट है। हम करके देखेंगे, होगा तो ये हमारे पास होता नहीं है, जिसका होगा उसका होगा, जिसका नहीं होगा हम उसको हाथ जोड़ के बोलते हैं कि भैया आपके हमारे पास ट्रीटमेंट नहीं होती है, आप सर्जरी के लिए जाइए। ओके, एक साल में मेरे पास 278 पेशेंट रिलीफ होके गए हैं। हम जो 4 पार्टनर हैं, एक्चुअल में आप बोला जाएंगे तो हम डॉक्टर बैकग्राउंड से नहीं हैं, हम जो है प्योरली बैंकिंग बैकग्राउंड से हैं। लेकिन जब हमको हमारे एक 5वें पार्टनर का पता चला, सुमेश तूल बोल के, वो भी बैंकिंग में थे, लेकिन 2016 में उन्होंने एनसाई वेलनेस चालू किया इंडिया में। तो हम ये अभी 2024 से एनसाई वेलनेस के साथ हम जुड़ गए, चारों के चारों जुड़ गए। इमोशन भी होता है, क्योंकि देखता हूँ मैं उनको कि उनकी तकलीफ क्या रहती थी, क्या किस सिचुएशन में आते थे, जिसको चलने नहीं आता था, बैठने नहीं आता था, उनकी वजह से उनकी फैमिली पूरी ये है परेशान रहती थी, सब होते थे, बच्चे परेशान रहते थे। वो लोगों का जब हम आज देखते हैं कि उनके हंसना देखते हैं, उनका ये देखते हैं, तो बहुत अच्छा लगता है, दिल से अच्छा लगता है कि ये अच्छा किया हमने, कुछ चीज़ दूसरा ला के। थँक्यू। नमस्कार, माझं नाव महेंद्र सरवदे। 1 वर्ष झालं आमचा आज वर्धापन दिवस आहे। आत्तापर्यंत आम्ही 278 लोकांचे ऑपरेशन टाळले आहेत। ह्या ऑपरेशनमध्ये आम्ही कुठलंही गोळी, औषध, इंजेक्शन कुठल्याही प्रकारचं आम्ही हे करत नाही आहेत, देत नाही आहेत। आणि माझ्या इथं असं एजचं कुठलंही लिमिट नाही आहे। आम्ही वयाचे 82 वर्षाचे लोक नीट केलेले आहेत, आणि पेन हा 22-23 वर्षापासून पेन होता, तोही आम्ही रिझल्ट दिलेला आहे। आणि मला एक वाटतं की तुम्ही ऑपरेशन करायच्या आधी नक्कीच आमचा एकदा सल्ला घ्या। थँक्यू। नमस्कार, मी डॉक्टर निकिता पुजारी। गेले 10 महिने झाले मी एनसाई वेलनेस सोलापूर सेंटर इथे कार्यरत आहे। गेल्या 10 महिन्यात मी 110+ पेशंट स्वतः ट्रीट केले आहेत। आपल्या इथे बिना कोणते औषध, इंजेक्शन, गोळ्या आपण पूर्णतः नैसर्गिकरित्या डिकम्प्रेशन थेरपीने मणक्याचे पेशंट ठीक करतो। आणि मी असं सगळ्यांना रेकमेंड करेन की एकदा विश्वास ठेवून तुम्ही बघा आणि हा चमत्कार तुम्ही स्वतः अनुभवा। कारण की जोपर्यंत तुम्ही स्वतः येऊन इथे ट्रीटमेंट घेत नाही तोपर्यंत तुम्हाला तो अनुभव मिळणार नाही। हा, आता माझे 110+ पेशंट म्हणजे 120-130 पेशंट मी स्वतः ट्रीट केलेत, आणि सक्सेस रेशो तर आम्ही 100% अबाव 90 सगळ्यांना। आणि गेल्या महिन्यात मला आणि माझ्या कॉलिगला रिकव्हरी चॅम्पियन्स हा अवॉर्ड पण मिळाला आहे पॅन इंडिया एनसाईकडून। माझं नाव डॉक्टर प्रणिती इंगोले। मी गेल्या 1 वर्षापासून एनसी वेलनेस सोलापूरमध्ये काम करते आहे, आणि आपल्या इकडे आपण मणक्याच्या सगळ्या आजारांवर ट्रीटमेंट करतो। विना औषध गोळी आणि विदाऊट एनी सर्जरी आपण ही ट्रीटमेंट करतो। आजकालच्या सगळ्यांना मणक्याचे खूप आजार आहेत, म्हणजे 70% लोकांना मानदुखी किंवा पाठदुखीचा आजार आहे, पण त्यांना विनाकारण सर्जरी सांगितली जाते। ह्यांना ही नॉन सर्जिकल मेथड माहीतच नाही आहे। तर मी सगळ्यांना हेच आवाहन करते की आपली नॉन सर्जिकल एनसी वेलनेसला तुम्ही भेट द्या। आपला ॲड्रेस आहे वितरांग वर्टेक्स, नवल पेट्रोल पंप समोर, डफरीन चौक, सोलापूर। हां, आत्तापर्यंत गेल्या 1 वर्षात आम्ही 250पेक्षा जास्त पेशंटचे स्पाइन सर्जरी अवॉइड केलेली आहे। म्हणजे चालता न येणारा पेशंट हसत खेळत चालत आम्ही परत पाठवला आहे, आणि त्याचं दुखणं मेन आम्ही कमी केलं आहे।
आपले पेशंट सांगोला, लातूर साईड, धाराशिव अशा सगळीकडून पेशंट येतात. कर्नाटक बाँड्रीवरून पण येतात. नमस्कार, मी श्रीकांत लोणकर, ऑपरेशनल पार्टनर अन्सी वेलनेस सोलापूर. आज आपण इथे सगळेजण जमलेलो आहोत अन्सी वेलनेसच्या सोलापूर शाखेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त. गत वर्षात आम्ही जवळपास 250+ पेशंट ट्रीट केलेले आहेत. हे सर्व पेशंट स्पॉन्डेलायसिस, सायटिका, डिस्बल्ज, स्टेनोसिस ह्या स्पाईन कंडिशनचे टोटल पेशंट होते. तर ह्या पेशंटचा प्रतिसाद बघता आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा हसू बघता खूप छान वाटत आहे. आपली ही जी उपचार पद्धती आहे ही उपचार पद्धत स्पायनल डिकम्प्रेशन ट्रीटमेंट वरती आधारित आहे. ही आपली उपचार पद्धत जी आहे ती मायो क्लिनिक, जॉन हॉपकिन्स आणि हार्वर्ड युनिव्हर्सिटी या सारख्या संस्थांनी नामांकित केलेली ट्रीटमेंट आहे. आपल्याकडे म्हणजे आपली जी USP आहे की ती आपण कुठल्याही प्रकारचे गोळ्या, औषधं, इंजेक्शन देत नाही. विना औषध इंजेक्शन देता आपण पेशंटला ट्रीट करतो. स्पायनल डिकम्प्रेशन ट्रीटमेंट ही या उपचाराची प्रमुख हे आहे.